भावनांचं स्पंदन. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझं विनम्र अभिवादन. तालुकास्तरीय शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण याचा पहिला टप्पा संपन्न होत आहे आणि संपन्न होताना त्या पहिल्या टप्प्याचा शेवटचा दिवस आणि मगाशी बोलल्याप्रमाणे सरांनी निरोप समारंभ जरी असला, सर तुम्ही म्हणत असला, तर मी त्याच्यातला फक्त नी काढतो आणि हा रोप समारंभ आहे. ती रोप तुम्ही क्षमतेचं घेऊन जायचं आहे तुमच्या शाळेत आणि त्या क्षमतेचं रोप घेऊन तुम्ही वटवृक्ष कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर मगापासून ही नावं आली कशी, ज्यावेळेला आम्ही बघितली त्यावेळेला आमच्यासमोर सुद्धा हाच प्रश्न होता, ही आली कशी. पण पंचायत समितीनं एक शब्दोक्ती निश्चितपणानं पाळलेली आहे, जुन्यापासून बोध घ्या आणि नव्याचा शोध घ्या. आणि या जुन्या लोकांच्याकडून चांगल्या प्रकारचं कार्य ह्याच्यापूर्वी या तालुक्यामध्ये घडत आलेलं आहे आणि नवीन लोकांना संधी देण्याच्या दृष्टिकोनातून जे आमची केलेली निवड आहे त्या निवडचं खरं तर मी म्हणतो ही संधी होती आणि ही संधी देत असताना पंचायत समितीनं केलेला जो विचार आहे त्या विचाराला माझ्यासारखा शिक्षक खरंच कोटी कोटी प्रणाम करू इच्छितो. कारण एका गुणवंत तालुक्यातील ज्ञानवंत शिक्षकांच्या समोर आम्हाला आमचं ज्ञान सांगण्याचा संधी जी दिलेली आहे त्याबद्दल सन्माननीय मेंगाणे साहेब आणि त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभागाची संपूर्ण टीम, आमची ही जी सगळी मंडळी इथं बसलेली आहेत, ही जुनी जाणती मंडळी आहेत आणि तुम्ही सगळेजण आहात, हे खरं तर आमची प्रेरणा आणि ऊर्जा आहे. आज हा मानाचा फेटा आहे. हा मानाचा फेटा फक्त शोभिवंतसाठी म्हणून नाही, तर ही तुम्ही दिलेली आमच्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा आहे. हे सगळे आमचे शिक्षण सेवक मंडळी आहेत. 5 दिवस मी यांच्याबरोबर पन्हाळ्याला राहिलेलो आहे आणि हे राहत असताना त्यांच्यातील ज्ञान जे पाहिलं आहे हे खरंच अत्युच्च पातळीचं आहे. वसेकर सरांचा जो उल्लेख झाला त्या माणसाकडं प्रचंड ज्ञान आहे. एव्हाना ही जी सगळी मंडळी आहेत प्रत्येक विषयात आणि प्रत्येक क्षेत्रात वेगळेपण आणि नाविन्य असलेली माणसं आहेत. खरं तर 5 दिवस हा कालावधी कमीच पडलेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. पण मला सगळ्यात जास्त काय आवडलं ते मी सांगतो. प्रत्येक वर्गातून एका प्रतिनिधीला इथं बोलवण्यात आलं होतं. सन्माननीय आमचे प्रभावळे सर बोलले, सन्माननीय देसाई सर बोलले, आदरणीय कासार मॅडम बोलल्या, पण या तिघांच्या बोलण्यातून सकारात्मकता होती या प्रशिक्षणाकडे बघण्याची. त्यामुळे आम्ही खरंच याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत असं मला वाटतंय. ही सकारात्मकता खूप महत्त्वाची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कडे बघण्याची सकारात्मकता. ह्या वर्गाचं पहिल्या टप्प्याचं हे प्रशिक्षण इथं संपन्न झालं, पण दुसऱ्या टप्प्यातलं प्रशिक्षण यशस्वी होण्याच्या पाठीमागं जर कुणाची भूमिका असेल तर ती आता तुमची आहे. कारण तुमच्या शिक्षकांच्यापर्यंत, शाळेतल्या शिक्षकांच्यापर्यंत जो संदेश तुम्ही पोहोचवणार आहे त्याच्यावर पुढच्या टप्प्याचं यश अवलंबून आहे. मित्र हो, अतिशय चांगल्या प्रकारची संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या माध्यमातून ही येऊ घातलेली आहे. जसा सकारात्मक विचार आता तुम्ही केला आहे तसाच कायमस्वरूपी राहावा. आता मला फक्त एवढंच सांगायचं आहे, ही नवीन मंडळी, आमच्यासारखी आंतरजिल्हाबंदी होऊन येणारी मंडळी, या मंडळींच्या पुढे तुमच्यासमोर उभारण्याचं धाडस कुणी निर्माण केलं तर आम्हा सगळ्यांच्या पाठीमागं धाडस निर्माण करणारी 2 माणसं आहेत. एक म्हणजे आमचे मेटके सर आणि दुसरे म्हणजे विनायक चौगले सर. कारण आम्हा सगळ्यांना एक प्रश्न पडला होता की सर तालुक्याला नेमकं कसं आहे, शिक्षकांची मानसिकता कशी आहे. मी म्हणायचा मी आंतरजिल्हा बदलीवाला आहे, मी नवीनच उभा राहणार आणि कसं काय नाव आलं आहे. अजून 1च महिना झाले शाळेत उपस्थित झालो आहे आणि शिक्षण सेवकांना काय वाटत होतं की या शिक्षण प्रवाहातच आम्ही शिक्षक म्हणून नवीन आलेलो आहोत जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आणि डायरेक्ट आम्हाला असं कसं काय. त्यावेळेला ज्या मिटके सरांनी आणि चौगले सरांनी जी शाब्दिक जो उभारी दिली होती ती खरंच इथं कामी आली. आणि इथं उभा राहत असताना प्रत्येक वर्गात ज्यावेळेला आम्ही जात होतो आणि तिथं आम्ही लेक्चर आमचं देत होतो, पण लेक्चर देऊन आल्यानंतर त्या स्टाफ रूममध्ये आमची चर्चा व्हायची आणि चर्चा होत असताना लक्षात आलं की अनेक ज्ञानवंत शिक्षक इथं आहेत, पण त्याचबरोबर एका चांगल्या विषयावर चर्चा कशी घडवून आणावी. खरंच शिक्षक बंधू भगिनींनी तुमच्याकडून शिकावं. तुम्ही चर्चेत जर सहभागी झाला नसता तर आमचं व्याख्यान आम्हाला पूर्ण करता आलं नसतं आणि म्हणून तुम्ही दिलेली ही जी साथ आहे ही साथ आमच्यासाठी अनमोल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळेजण या शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य करत आहोत.
सन्माननीय प्रमोदजी तौंडकर सर यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तौंडकर सर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूयात. त्याचबरोबर शेवटी मी जो तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन घेतलेला आहे हा असाच टिकेल आणि तुमच्या वर्गातील तुमच्या शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संपूर्ण तिन्ही वर्गाने मिळून आमचा जो मार्गदर्शकांचा जो यथोचित सन्मान केलेला आहात या सन्मानाबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करणार नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहणं पसंत करीन. बोलण्याची दिलेली संधी त्याबद्दल संयोजकांचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.